नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। चला तर आज तुमचा एकही मिनिटाचा एकही सेकंदाचा वेळ न गमावता आपण राष्ट्रीय चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान महाराष्ट्र हिस्ट्रीमध्ये बघत आहोत आणि आपण PYQ बघत आहोत। नवीन विद्यार्थ्यांकरिता एक गोष्ट, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा कारण आपण PYQ ची सीरीज सुरू केलेली आहे। महाराष्ट्र इतिहास सुरू आहे। नेक्स्ट टॉपिक आपण जिओग्राफी घेणार आहोत, त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओला नक्की लाईक करा। थँक्यू। चला तर मग पहिला प्रश्न बघूया। पहिला प्रश्न आहे, माधवराव खंडेराव बागल आणि रत्नाप्पा कुंभारचे संस्थापक होते। राज्यसभा मुख्य जानेवारी 2024 हा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे कोल्हापूर प्रजा परिषद। माधवराव खंडेराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार हे कोल्हापूर प्रजा परिषदचे संस्थापक होते। प्रश्न क्रमांक 2, लंडन लेडी हेरॉल्डच्या कोणत्या प्रतिनिधीने वडाळ्याच्या मिठागरामध्ये सत्याग्रही समवेत उभे राहून आपली निरीक्षणे लंडनला पाठवली होती? डेप्युटी PSI प्री डिसेंबर 2023 हा प्रश्न आहे आणि याचे अचूक उत्तर आहे जॉर्ज स्लोकोब। तर लंडन लेडी हेरॉल्डच्या कोणत्या प्रतिनिधीने जॉर्ज स्लोकोब या प्रतिनिधीने वडाळच्या मिठागरामध्ये सत्याग्रही समवेत उभे राहून आपली निरीक्षणे लंडनला पाठवली होती। प्रश्न क्रमांक 3, 25 सप्टेंबर 1930 ला चिरनेर येथील शेतकऱ्याच्या मोर्चात सहभागी झालेल्या कोणत्या कार्यकर्त्याला पोलिसाच्या खुनाचा कट केल्याचा आरोपावरून शिक्षा दिली होती? PSI मेन्सचा हा प्रश्न होता आणि याचं मला वाटते हॅशटॅगमध्ये उत्तर आहे, त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झाला होता। तर पुढील प्रश्न बघूया आणि अशा पद्धतीचे प्रश्न वाचावे लागतात। याचे उत्तर कॅन्सल केले होते त्यांनी, प्रश्नच कॅन्सल केला होता त्यांनी। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या घटना लोकमान्य टिळकाशी संबंधित होत्या? प्रश्न क्रमांक 4, तर त्याचा अ दिला आहे लाहोर अधिवेशन, ब दिलाय सुरत अधिवेशन, क दिलाय होम रूल चळवळ आणि ड दिलाय लखनौ करार। तर याचं अचूक उत्तर आहे फक्त ब, क आणि ड। ब काय आहे? सुरत अधिवेशन, होम रूल चळवळ आणि लखनौ करार हे त्याचं अचूक उत्तर आहे। तर महत्त्वाच्या घटना लोकमान्य टिळकांशी संबंधित होत्या कोणत्या कोणत्या? सुरत अधिवेशन, होम रूल चळवळ आणि लखनौ करार, या 3 घटना लोकमान्य टिळकांशी संबंधित होत्या। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तर अ दिलाय राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनात जवाहरलाल नेहरू यांनी आपण समाजवादी असल्याचे स्पष्ट केले। ब, श्रीपाद अमृत डांगे व इतरांनी 1925 मध्ये भारतीय साम्यवादी पक्षाची स्थापना केली। क, राम मनोहर लोहिया व चित्राव पटवर्धन यांचा काँग्रेस सोशलिस्ट पार्टी स्थापनेत सहभाग होता। ड, जयप्रकाश नारायण यांनी रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टीची स्थापना केली। तर याचं अचूक उत्तर आहे अ, ब आणि क। प्रश्न क्रमांक 6, 1893 ते 94 दरम्यान मवाळ जाती नीतीवरून टीका करणारी लेखशृंखला न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड या शीर्षकाने पुढीलपैकी कोणी लिहिली? तर STM मुख्य ऑक्टोबर 2023 हा प्रश्न आहे आणि अरविंद घोष त्याचे अचूक उत्तर आहे। 1893 ते 94 दरम्यान मवाळ राजनीतीवर टीका करणारी लेखशृंखला न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड, तर कोणी लिहिला आहे? तर अरविंद घोष यांनी लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 7, उमाजी नाईक यांचा पुढारी होता? तर राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023 ला विचारलेला हा प्रश्न आहे आणि उमाजी नाईक यांचा पुढारी कोण होता? रामोशी आहे त्याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, हिस्टोरिकल स्केच ऑफ दी भिल्ल ट्राइब्स ऑफ खानदेश 1843 ग्रंथाचे लेखक कोण होते? तर या ग्रंथाचे लेखक होते ग्रॅहम। प्रश्न क्रमांक 9, 25 सप्टेंबर 1916 रोजी मद्रास येथे ॲनी बेझंट यांनी कोणत्या स्वतंत्र संघटनेची स्थापना केली? ASO मेन्सला विचारलेला प्रश्न आहे। तर 25 सप्टेंबर 1916 रोजी मद्रास येथे ॲनी बेझंट यांनी होम रूल लीगची स्थापना केली। याचं अचूक उत्तर आहे 1, होम रूल लीग। प्रश्न क्रमांक 10, पुढील घटनांचा त्याचा कालानुक्रमे यादी करायची आहे। तर अ दिला आहे लाहोर येथे भरलेल्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनात पाकिस्तानच्या मागणीचा ठराव केला। ब, अलाहाबाद येथे डॉक्टर मोहम्मद इक्बाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाकिस्तानची कल्पना मांडली। ब, क, बॅरिस्टर जिना यांनी मुस्लिमांच्या मागण्यांसाठी 14 मुद्दे मांडले। ड, पंडित जवाहरलाल नेहरू हंगामी सरकारचे पंतप्रधान झाले, तो दिवस मुस्लिम लीगने शोकदिन म्हणून पाळला। तर याचा क्रम आहे, पहिला काय आहे? बॅरिस्टर जिना यांनी मुस्लिमांच्या मागण्यांसाठी 14 मुद्दे मांडले।
त्याच्यानंतर आहे 2, अलाहाबाद येथे डॉक्टर मोहम्मद इक्बाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाकिस्तानची कल्पना मांडली. त्यानंतर आहे 3, लाहोर येथे भरलेल्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनात पाकिस्तानच्या मागणीचा ठराव केला. आणि त्यानंतर आहे 4, पंडित जवाहरलाल नेहरू हंगामी सरकारचे पंतप्रधान झाले. तो दिवस मुस्लिम लीगने शोकदिन म्हणून पाळला. बघा याच्यावरही सुद्धा कोणता दिवस शोकदिन म्हणून पाळला जातो यावरही प्रश्न विचारला गेला होता. पंडित जवाहरलाल नेहरू हंगामी सरकारचे पंतप्रधान झाले. तो दिवस मुस्लिम लीगने शोकदिन म्हणून पाळला होता. हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 11, सोलापूर नगरपालिकेवरील राष्ट्रध्वज उतरण्यास यांनी नकार दिला. कोणी नकार दिला? STMS ऑक्टोबर 2022 प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे माणिकचंद शाह यांनी नकार दिला होता. प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रीय पातळीवर ऑल इंडिया स्टेट्स पीपल्स काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी कोल्हापुरात जनतेची गाऱ्हाणी मांडण्यासाठी खालीलपैकी कोणती संघटना कार्यरत होती? तर राज्यसेवा पूर्व ऑगस्ट 2022 विचारलेला हा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे लोकसभा. प्रश्न क्रमांक 13, मुंबईमध्ये खालीलपैकी कोणत्या 2 ठिकाणी ब्रिटिशांच्या काळात मिठाच्या पेट्या होत्या? राज्यसेवा पूर्व ऑगस्ट 2022 हा प्रश्न आहे आणि ब्रिटिशांच्या काळात मिठाच्या पेट्या होत्या तर कोणत्या 2 होत्या? भेंडी बाजार व वडाळा येथे मिठाच्या पेट्या होत्या. भेंडी बाजार व वडाळा येथे. प्रश्न क्रमांक 14, यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बोनस व भविष्य निर्वाह निधी लागू केला. PSMS जुलै 2022 हा प्रश्न आहे. तर कोणी चालू केला बोनस व भविष्य निर्वाह निधी? कोणी चालू केला? जमशेदजी टाटा. लक्षात ठेवा टाटाच होते त्यावेळी सर्वात पहिले कर्मचारी म्हणजे ज्यांच्या कंपनीज टाटा, जमशेदजी टाटा यांच्या कंपनीज होत्या त्या. तर प्रश्न क्रमांक 15, स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स लिमिटेड सुरू करण्यात पुढीलपैकी कोणी पुढाकार घेतला होता? तर स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स लिमिटेड PSMS जुलै 2022 हा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे लोकमान्य टिळकांनी स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स लिमिटेड सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. प्रश्न क्रमांक 16, पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती राष्ट्रीय महासभेत सामील झाल्या नाहीत परंतु त्यांनी स्वतंत्र चळवळीला आर्थिक व इतर मदत केली होती? तर याचं अचूक उत्तर आहे घ दा बिर्ला आणि फक्त वालचंद हिराचंद या 2 व्यक्तींनी. प्रश्न क्रमांक 17, भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथमतः सुरू केली? तर भूमिगत चळवळ कंबाईन घटक पूर्व एप्रिल 2022 प्रश्न आहे. भूमिगत चळवळ महाराष्ट्रात सर्वप्रथम सातारा जिल्ह्यात सुरू करण्यात आली होती. भूमिगत चळवळ सातारा जिल्हा. प्रश्न क्रमांक 18, भारतीय असंतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख खालीलपैकी कोणी केला? कंबाईन घटक पूर्व एप्रिल 2022 प्रश्न आहे आणि सर व्हॅलेंटाईन चिरोल भारतीय असंतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख खालीलपैकी कोणी केला होता? सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी केला होता. सर व्हॅलेंटाईन चिरोल. प्रश्न क्रमांक 19, शेख दुल्ला कोण होते? राज्यसेवा मुख्य मे 2022 विचारलेला प्रश्न आहे. ते पेढाऱ्यांचे प्रमुख होते. ते कोण होते? पेढाऱ्यांचे प्रमुख होते. शेख दुल्ला कोण होते? ते पेढाऱ्यांचे प्रमुख होते. तर प्रश्न क्रमांक 20, डॅश डॅश यांनी जून 1930 मध्ये हिंदुस्थान सेविका दल स्थापन केले. राज्यसेवा मुख्य मे 2022 प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे कोणी? नासू हर्डीकर यांनी जून 1930 मध्ये हिंदुस्थानी सेविका दलाची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 21 बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर लगेच क्लिक करा. माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच येतील. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे यानंतर आपल्याला असा व्हिडिओ वगैरे बनवून टाकण्यापेक्षा आपण डायरेक्टली लाईव्ह घेऊ आणि लाईव्ह सेशनमध्ये तुमचे प्रश्न पण विचारले जातील. तर लवकरात लवकर लाईव्ह येण्याकरिता 500 सबस्क्रायबर झाले पाहिजे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. प्रश्न क्रमांक 21, खाली दिलेल्या विधाने कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत? वनसेवा मुख्य 2019 विचारलेला हा प्रश्न आहे आणि लोकांच्या मागण्या इंग्लंडमधील सरकारपर्यंत पोहोचवल्या. VN मंडलिक आणि नवरोजी सरदुखनी हे पुढारी असोसिएशनमध्ये सामील झाले. युरोपियन अधिकाऱ्यांच्या गलेलठ्ठ पगाराचा निषेध केला. हिंदू, पारसी, मुसलमान, पोर्तुगीज, ज्यू यांचे पुढारी एकत्रित आले.
तर हे सगळे विधान कशाशी संघटित आहे, तर बॉम्बे असोसिएशनशी हे संघटित आहेत. परत एकदा आपण वाचून घेऊया. बॉम्बे असोसिएशनशी काय काय संबंधित आहे, लोकांच्या मागण्या इंग्लंडमधील सरकारपर्यंत पोहोचवल्या. VN मंडलिक आणि नवरोजी सरदुखनी हे पुढारी असोसिएशनमध्ये सामील झाले. युरोपियन अधिकाऱ्यांच्या गलेलठ्ठ पगाराचा निषेध केला आणि हिंदू, पारसी, मुसलमान, पोर्तुगीज, ज्यू यांचे पुढारी एकत्रित आले. बॉम्बे असोसिएशन आहेत याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 22. सरकारी शिष्यवृत्ती घेऊन इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी UK ला गेले, परंतु त्याऐवजी ते सावकारांना जाऊन मिळाले. वनसेवा मुख्य 2019चा प्रश्न आहे. आणि कोण सरकारी शिष्यवृत्ती घेतली आणि इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी UK ला गेले, कोण आहे, पांडुरंग महादेव बापट. प्रश्न क्रमांक 23. डॅश यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे स्थापन झालेल्या महाराष्ट्र सविनय कायदेभंगाच्या समितीला विले पार्ले होऊन सविनय कायदेभंगाच्या कार्यक्रमाला पाठिंबा दिला. वनसेवा मुख्य 2019चा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे स्थापन झालेल्या राष्ट्रीय सविनय कायदेभंगाच्या समितीला विले पार्ले होऊन सविनय कायदेभंगाच्या कार्यक्रमाला पाठिंबा मिळाला होता. शंकरराव देव याचं या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. डॉक्टर आंबेडकरांनी नेतृत्व केलेल्या चळवळीची त्यांच्या कालानुसार मांडणी करायची आहे. या टॉपिकवर एकूण 80 प्रश्न आहे आणि 80 प्रश्न अगदी कमी वेळामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचावेत अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे माझी स्पीड जरा वाढलेली आहे, तर त्यासाठी क्षमस्व, परंतु मला एकही प्रश्न तुमच्या नजरेआडून जाऊ द्यायचा नाही आहे. प्रत्येक प्रश्न आपल्याला टॅकल करायचा आहे, प्रत्येक प्रश्नापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. त्यामुळे आपण फक्त क्वेश्चन अँड आन्सर अशा पद्धतीने आपण ही सिरीज सुरू केली आहे. PYQ सिरीज आहे, PYQ ॲनालिसिस नाही आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा. थँक्यू. प्रश्न क्रमांक आपण 24 बघत होतो. डॉक्टर आंबेडकरांनी नेतृत्व केलेल्या चळवळीची त्यांच्या कालानुक्रमानुसार मांडणी करायची आहे. तर सर्वप्रथम काय येणार आहे, चवदार तळे सत्याग्रह, त्याच्यानंतर आहे मनुस्मृती दहन, त्यानंतर आहे काळाराम मंदिर सत्याग्रह आणि धर्मांतर चळवळ. सर्वात प्रथम काय केलं होतं, चवदार तळे सत्याग्रह केला होता, त्याच्यानंतर मनुस्मृतीचं दहन केलं होतं आणि त्यानंतर काळाराम मंदिर सत्याग्रह कुठे आहे, नाशिक येथे आहे. आणि धर्मांतर चळवळ, त्याच्यानंतर धर्मांतर चळवळ राबवली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. प्रश्न क्रमांक 25. यांनी राजद्रोहात्मक पुस्तकं छापल्याबद्दल 2 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली होती. काही अटी मान्य केल्यास त्यांची मुक्तता करण्याचा प्रस्ताव इंग्रज सरकारने 1924 मध्ये ठेवला होता, परंतु त्यांची सशर्त सुटका करून घेण्यास नकार दिला. याचे मुख्य 2019चा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे रंगराव दिवाकर यांना राजद्रोहात्मक पुस्तक छापल्याबद्दल 2 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली होती. प्रश्न क्रमांक 26. लोकमान्य टिळकांनी 23 एप्रिल 1916 पुण्यामध्ये डॅशची स्थापना केली. PSI मुख्य 2019चा प्रश्न आहे आणि 23 एप्रिल 1916 लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये कशाची होम रूल लीगची स्थापना केली होती. इथे दिले होते आपल्याला ऑप्शन्स, प्रभाकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन कॉलेज. तर यापैकी अचूक उत्तर आहे होम रूल लीगची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 27. अस्पृश्यांना मानवी हक्क मिळावे यासाठी लढणाऱ्या डॅश यांनी 1903 मध्ये सन्मार्ग बोधक निराश्रित समाजाने 1907 मध्ये चोखामेळा मुलींची शाळा सुरू केली. राज्यसेवा मुख्य 2019चा प्रश्न आहे. तर कोणी, किसन फागोजी बंदसोडे यांनी 1903 मध्ये सन्मार्ग बोधक निराश्रित समाज आणि 1907 मध्ये चोखामेळा मुलींची शाळा सुरू केली होती. प्रश्न क्रमांक 28. पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखायचे. राज्यसेवा पूर्व 2019ला विचारलेला हा प्रश्न आहे आणि ऑप्शन आहे शंकरराव देव, 2 गंगाधरराव देशपांडे, 3 पुंडलिकजी कातकडे आणि 4 भास्कर विष्णू काळे. तर विजोड व्यक्ती ओळखायचे शंकरराव देव. अशा पद्धतीचे प्रश्न कठीण जातात, त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न नाही सॉल्व्ह केले तरी सुद्धा काही फरक पडत नाही. तर प्रश्न क्रमांक 29. आपल्याला जर त्याच्याबद्दल डिटेल्स माहिती असेल तरच आपण या प्रश्नांकडे वळायचं, नाहीतर आपण अशा पद्धतीचे प्रश्न सोडून द्यायचे. या व्यक्तींबद्दल आपल्याला डिटेल माहिती असेल तरच आपण अशा पद्धतीचे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. प्रश्न क्रमांक 29. प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेत यांचा सहभाग होता. कंबाईन गट पूर्व परीक्षा 2019चा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे प्रतियोगिता सरकार. आपण बघितलं होतं भाग 5 मध्ये बघितलं होतं प्रतियोगिता सरकार म्हटलं तर नचिकेळकर.
या स्थापना केली होती. नचिकेळकर यांनी स्थापना केली होती. त्यामध्ये मदन मोहन मालवीय, डॉक्टर बाळशी मुंजे आणि लोकनायक माश्री अने हे चारही व्यक्तीचा सहभाग होता प्रतियोगिता सहकार पक्षामध्ये. प्रश्न क्रमांक 30. 1946 साली पुणे कराराच्या निषेधार्थ दलित सत्याग्रहींनी मोर्चे काढले होते. त्यातील स्त्री सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत या सहभागी होत्या. कोण होत्या? राज्यसेवा मुख्य 2018चा प्रश्न आहे. शांताबाई दानी. 1916 साली पुणे कराराच्या निषेधार्थ दलित सत्याग्रहींनी मोर्चे काढले. त्यातील स्त्री सत्याग्रहीच्या पहिल्या तुकडीत शांताबाई दानी या सहभागी होत्या. प्रश्न क्रमांक 31. कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना डॅश आणि त्यांच्या प्रयत्नांनी झाली. संयुक्त गडब पूर्व 2018चा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर आहे माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार. कोल्हापूरची प्रजा परिषदेची स्थापना माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार यांच्या प्रयत्नांनी झाली. रत्नाप्पा कुंभार आणि माधवराव बागल यांच्या प्रयत्नांनी झाली. प्रश्न क्रमांक 32. कृष्णाजी प्रभाकर खांडिलकर यांचे अनुयायी झाले. कोणाचे? संयुक्त गडब पूर्व 2018चा प्रश्न आहे आणि कोणाचे अनुयायी झाले होते? कृष्णाजी प्रभाकर खांडिलकर मोहनदास करमचंद गांधी यांचे अनुयायी झाले होते. बघा, मोहक गांधी म्हणजे मोहनदास करमचंद गांधी. प्रश्न क्रमांक 33. भिल्ल कोळी धनगर यांच्याशिवाय वासुदेव बळवंत फडक्यांना येऊन मिळाले. PSI मुख्य 2018चा प्रश्न आहे. भिल्ल कोळी आणि धनगर यांच्याशिवाय कोण कोण वासुदेव बळवंत फडके यांना येऊन मिळाले होते? तर याचं अचूक उत्तर आहे सीताराम गद्रे आणि गोपाळ मोरेश्वर साठे. सीताराम गद्रे आणि गोपाळ मोरेश्वर साठे हे दोन व्यक्ती वासुदेव बळवंत फडक्यांना येऊन मिळाले होते. प्रश्न क्रमांक 34. डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? PSI मुख्य 2018चा प्रश्न आहे आणि डेक्कन सभेची स्थापना न्यायमूर्ती रानडे यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 35. 27 जुलै 1879 रोजी टिळकांना अटक करण्यात आली. पुढीलपैकी कोणते आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते? PSI मुख्य 2018चा प्रश्न आहे आणि याचं अचूक उत्तर हॅशटॅग दिलेला आहे परंतु शिवाजी उत्सव त्यांनी गणपती व शिवाजी उत्सव सुरू केले होते. शिवाजी उत्सवात टिळकांनी केलेल्या भाषणात शिवाजीने अफजल खानाचा वध केला त्याबद्दल शिवाजीची बाजू उचलून धरली होती. टिळकांना अटक केली होती 27 जुलै 1879 रोजी. का बरं? तर मला वाटते की त्यांनी इंग्रजीतून मराठा हे नाही येऊ शकत. शिवाजी व गणपती उत्सव सुरू केले होते असं काहीतरी भाषणात त्यांनी काहीतरी बोलले होते. चला तर मग हॅशटॅगमध्ये केलेलं आहे याचं उत्तर. आपण नेमकं याचं उत्तर नाही सांगू शकणार आहे त्यामुळे. प्रश्न क्रमांक 36. विदर्भात हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्थापनेत पुढील व्यक्तींपैकी कोण होते? संयुक्त गडब पूर्व 2018चा प्रश्न आहे आणि मदनलाल बागडी, विनायक स दांडेकर आणि श्याम नारायण काश्मीरी हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37. पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते? तर याचं अचूक उत्तर आहे संयुक्त गडब पूर्व 2018ला विचारलेला प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे तात्यासाहेब करंदीकर. पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात तात्यासाहेब करंदीकर सहभागी झाले होते. प्रश्न क्रमांक 38. राष्ट्रीय मिल मजदूर संघाची मुंबईमध्ये स्थापना कोणी केली होती? राष्ट्रीय मिल मजदूर संघाची मुंबईमध्ये स्थापना कोणी केली होती? तर याचं सुद्धा हॅशटॅग आहे उत्तर. तर जोड्या जोडवा. प्रश्न क्रमांक 39. जोड्या जोडवा. कळंब क्लब, पिंपरीकर, 12 स्टार्स, दिनकर शास्त्री कानडे, ठाणे ग्रुप काका नाईक आणि बेडगाव ग्रुप गंगाधरराव देशपांडे आणि गोविंदराव यालगी. प्रश्न क्रमांक 40 पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. मला वाटते माझा व्हिडिओ स्टॉप झाला होता. आता कधी कोणत्या प्रश्नापासून स्टॉप झाला होता हे काही माझ्या लक्षात नाही आहे. मी तर सर्वच प्रश्न बघितले आहेत. तुम्ही प्रश्न एकदा बघून घ्या. मी तर सर्वच प्रश्न वाचले आहेत
परंतु व्हिडिओ स्टॉप झाला हे माझ्या लक्षात आलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने आता प्रश्न बघून घ्या. मी तर सर्वच प्रश्न वाचलेले आहेत. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि रिवाइज करून घ्या. आता प्रश्न क्रमांक 63ला आपण सुरुवात करूया. सॉरी लक्षात नाही आलं आहे की कधी पॉज झाला. तर जुगाड सुरू आहे सध्या. आपल्याला व्यवस्थित असा स्टँड घ्यावा लागणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपले व्हिडिओज जितके जास्त त्याचे वॉच टाईम होतील त्यानुसार आपल्याला त्याचा फायदा होईल तुम्हाला आणि मला सुद्धा. प्रश्न क्रमांक 63, भिल्लांचा उठाव कधी झाला होता? जवळच 80 प्रश्न आहेत. तर भिल्लांचा उठाव झाला होता 1817 या कालावधीत. पागलपंथीयांचा उठाव कधी झाला होता? 1825. सर्वप्रथम भिल्लाचा झाला, मग पागलपंथीयांचा झाला, मग कोळ्यांचा झाला. कोळ्यांचा उठाव 1823, त्यानंतर फरेजी उठाव 1838. सर्वप्रथम झाला होता भिल्लाचा उठाव, त्याच्यानंतर पागलपंथीयांचा उठाव, त्याच्यानंतर कोळ्यांचा उठाव, त्याच्यानंतर फरेजीचा उठाव झाला होता. प्रश्न क्रमांक 64, देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आत्मनिष्ठ युवती सुरू आहे ना आता. हो, आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना नाशिकमध्ये कोणी केली? तर आत्मनिष्ठ युवतीची स्थापना सौ येसू बाबाराव सावरकर या महिलेने केली होती. प्रश्न क्रमांक 65, हाताने विणलेल्या खादीचा वेश परिधान करून राजदरबारात 1877 साली कोण उपस्थित होते? गणेश वासुदेव जोशी उपस्थित होते. प्रश्न क्रमांक 66 बघणार आहोत. 1908 मध्ये टिळकांनी 6 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षासाठी ठोठावण्यात आली. तर एका इंग्रज दाम्पत्याच्या हत्येचे समर्थन केले. त्यामुळे 1908 मध्ये टिळकांना 6 वर्षाची सश्रम एका इंग्रज दाम्पत्याच्या हत्येचे समर्थन केले म्हणून कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 67, राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी ब्रिटिश सत्तेविरुद्ध महाराष्ट्रात सशस्त्र उठाव कोणी केला होता? ब आणि क फक्त त्याचं अचूक उत्तर आहे. उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 69, त्या व्यक्तीला ओळखायचं आहे. ते इंडिया हाऊसमध्ये सहभागी झाले. ब ते मरण पावले तर त्यांचा पुनर्जन्म भारतात व्हावा, जेणेकरून ते त्यांचे उर्वरित कार्य पूर्ण करू शकतील असे ते मानित. बॉम्ब तयार करण्याचे तंत्र शिकण्यास ते पॅरिसला गेले होते आणि सन 1914 पासून त्यांनी सशस्त्र चळवळ सोडून विकासात्मक सामाजिक कार्यात झोकून दिले होते. त्यांना सेनापती बापट म्हणून अधिक चांगले ओळखले जाते. तर कोण आहे? पांडुरंग महादेव यांना सेनापती बापट म्हणून सुद्धा ओळखले जाते बरा. बापूजी अने यांनी पुसदमध्ये 10 जुलै 1930 रोजी इंग्रजाविरुद्ध विरोध दर्शवण्यासाठी काय केले होते? त्यांनी राखीव जंगलातून गवत कापून जंगल कायदा मोडला. प्रश्न क्रमांक 71, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर वरील एकही नाही त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 72, म्हणजे वरील एकही नाही प्रश्न 71चं उत्तर आहे आणि सगळे बरोबर आहेत. तर ते आपण एकदा वाचून घेऊया. सातारा जिल्ह्यात नाना पाटील यांनी पत्री सरकार समांतर सरकार सुरू केले. यशवंतराव चव्हाण यांनी चळवळीत भाग घेतला पत्री सरकारमध्ये आणि प्रभात फेऱ्यावर लष्करी कारवाया आयोजित केल्या होत्या पत्री सरकार. प्रश्न क्रमांक 72, सन 1930 साली नाशिक येथे काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी कोणी सत्याग्रह केला? हे सगळ्यांना याचं उत्तर माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 73, खालील 2 विधानांचा विचार करायचा आहे. अ, सेवाग्राम आश्रमाचे प्रोफेसर बन्साली दिनांक 1 नोव्हेंबर 1942 साली रोजी दिल्लीला गेले व बापूजी अनेंना भेटले. ब, त्यांना चिमूर येथे अत्याचार झालेल्या स्त्रियांकरिता न्याय हवा होता. तर दोन्ही विधाने खरी आहेत व ब हे अचे कारण आहेत. प्रश्न क्रमांक 74, पुणे, ठाणे, धारवाड व मुंबई येथे पसरलेला दारूबंदी कार्यक्रम का आवरता घेण्यात आला? कारण आकारलेला दंड अधिक होता.
प्रश्न क्रमांक 75. अस्पृश्यांना लष्करात पोलिसात नोकऱ्या मिळाव्या म्हणून सासवडच्या सभेत कोणी मागणी केली होती? तर शिवराम जानबा कांबळे यांनी अस्पृश्यांना लष्करात पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेत मागणी केली होती. कोण आहे याचं उत्तर? शिवराम जानबा कांबळे. प्रश्न क्रमांक 76. नागपूरच्या मजूर आंदोलनाचे जनक कोणाला म्हणतात? तर नागपूरच्या मजूर आंदोलनाचे जनक धोंडी राजपंत ठेंगडी यांना म्हणत असतात. प्रश्न क्रमांक 77. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह येथे झाला. वडाळा, मालवण, शिरोडा या ठिकाणी झाला. प्रश्न क्रमांक 78. गोवा विमोचन समितीची स्थापना येथे झाली. तर पुणे येथे. प्रश्न क्रमांक 79. कोणी महाराष्ट्रात भाववाढी विरुद्ध लोटणे मोर्चा काढला होता? तर श्रीमती मृणाल गोरे यांनी. प्रश्न क्रमांक 80. मुळशीच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? सेनापती बापट. मुळशीच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते सेनापती बापट. अशा पद्धतीने आपण सर्व 80 प्रश्न बघितलेले आहेत. तर राष्ट्रीय चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान ही टॉपिक आपलं कंप्लीट झालं आहे. आता समोरच्या भागात आपण भाग 8वा बघणार आहोत. तर तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.